वहिनीशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून एका युवकानं दुसऱ्याची हत्या केल्याचं समोर आलंय। या प्रकरणी हत्या करणाऱ्या आरोपीला कळमना पोलिसांनी अटक केली। आरोपीवरती कुठलेही ह्या आधीचे गुन्हे दाखल नाहीयेत, पण मृत हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याचं तपासामध्ये समोर आलंय। आरोपी राजा खान आणि मृत राहुल गुप्ता यांचं जोरदार भांडण झालं। दोघांनी एकमेकांना मारहाण केली। राजा खान याला राहुल गुप्ताच्या वहिनीसोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय होता। त्यावरून त्यानं मृताला विचारणा केली, तेव्हा दोघांमध्ये जोरदार भांडण झालं आणि ह्याचं रूपांतर हाणामारीमध्ये झालं। ह्यात राहुल गुप्ता यांचा जीव गेला। पोलिसांनी या प्रकरणी आरोपी राजा खानला अटक केली आहे। पोलिसांनी या घटनेचा तपास केला, तेव्हा आरोपीवरती ह्या गुन्ह्याच्या व्यतिरिक्त दुसरे कुठलेही आरोप नसल्याचं निष्पन्न झाले। तर मृतक हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून त्याच्यावरती अनेक गुन्हे दाखल असल्याचं सुद्धा तपासामध्ये समोर आलंय। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करतायत। आरोपी राजा खान आणि यातील मृतक राहुल गुप्ता यांचे रात्री दरम्यान भांडण झाले होते। तेव्हा आरोपीच्या वहिनीसोबत मृतक राहुल गुप्ताचे प्रेम संबंध आहेत असा संशय होता। त्यावरून त्यांचे भांडण झाले। त्या भांडणात दोघांनी एकमेकांना मारहाण केली हातबुक्क्यांनी। त्यानंतर यातील आरोपी राजा खान याने तिथे असलेल्या एका लाकडी बल्लीने मृतक यास मारले। त्यावरून मृतक याचा रात्री दरम्यान मृत्यू झाला। त्यावरून पोलीस स्टेशनला आम्ही आरोपी राजा खान विरुद्ध गुन्हा दाखल केला। आम्ही त्याला तात्काळ अटक करून त्याचा PCR घेतलेला आहे। राजा खान विरुद्ध काही गुन्हे नाही आहेत दाखल, परंतु यातील मृतक राहुल गुप्ता हा रेकॉर्डवरचा क्रिमिनल आहे। याच्यावर पोस्टे नागपूर शहरात विविध पोलीस स्टेशनमध्ये एकूण 11 गुन्हे दाखल आहेत। आमचे DB पथकाचे PSI रामलोट, API मुसळे, PSI राऊत आणि DB पथकातील सर्व अंमलदार यांनी परिश्रम घेऊन हा गुन्हा आरोपी तात्काळ अटक केलेला आहे।